रुचिका म्हणाली, "सरांनी तुम्हाला मीटिंग रूममध्ये यायला सांगितलंय. आज आपल्याला तिथेच बसून काम करायचं आहे." एवढं बोलून रुचिका शांतपणे निघून गेली. आकृतीने वळून पाहिलं आणि मनातल्या मनात विचार करू लागली. आत्ताच इतकी उड्या मारत होती आणि आता अशी तोंड पाडून निघून गेली. बाहेर आल्यावर रुचिकाने एक मोठा मेसेज टाईप केला आणि अभयला सेंड केला. अभयने मेसेज पाहताच आपलं सगळं सामान उचललं आणि मीटिंग रूममध्ये निघून गेला. रुचिकाने अभयला जाताना पाहिलं आणि तीही त्याच्या मागे निघाली. थोड्याच वेळात आकृतीही मीटिंग रूममध्ये आली, जिथे अभय आणि रुचिका आपापल्या कामात गुंतले होते. आकृती अभयजवळ आली आणि म्हणाली, "तुम्ही मला मीटिंग रूममध्ये यायला सांगितलं होतं का?" अभयने आश्चर्याने आकृतीकडे पाहिलं. ते पाहून आकृतीने रागाने रुचिकाकडे पाहिलं. पण तेवढ्यात अभय म्हणाला, "तुला रुचिकावर विश्वास नाही का?" आकृती गडबडली. तिला वाटलं होतं की रुचिका तिच्याशी खोटं बोलते. पण अभयने त्यानेच तिला बोलावलं आहे असं सांगितल्यावर तिचा सगळा गैरसमज दूर झाला. आकृती काहीही न बोलता रिकाम्या सोफ्याकडे जाऊन बसली. अभयने रुचिकाकडे पाहिलं आणि हलकंसं हसला. हो, रुचिकानेच आकृतीला खोटं सांगितलं होतं की अभयने तिला बोलावलं आहे. कारण तिला माहीत होतं की आकृती अभयची गोष्ट कधीच टाळू शकत नाही. आकृतीला तिच्या खोलीतून बाहेर काढण्याचा हा एकच उपाय आहे. रुचिकाला आकृतीबद्दल खूप काही माहीत होतं, पण तिला हे सगळं कसं माहीत होतं हे तिच्याशिवाय कुणालाच ठाऊक नव्हतं. अभय आणि आकृती आपलं काम करत असतानाच रुचिका त्यांच्यासाठी कॉफी घेऊन आली. अभयने कॉफी घेतली, पण आकृतीने नकार दिला. रुचिकाने मुद्दाम कॉफीचा कप तिथेच ठेवला आणि जाताना म्हणाली, "पिऊन घे." आकृतीने झटकन तिच्याकडे पाहिलं आणि मग अभयकडे, जो आपल्या कामात गुंतलेला होता. आकृतीला माहीत नव्हतं की अभयला ठाऊक आहे की रुचिका तिची मैत्रीण आहे आणि आकृतीलाही ते उघड करायचं नव्हतं. आकृती मनात म्हणाली, "अच्छा, अभयजींसमोर किती आदराने बोलते आणि माझ्याशी मात्र फालतूची बडबड करत राहते." आकृती हे सगळं विचार करत असतानाच गौरीजी तिथे आल्या आणि अभय व आकृतीला स्वतःसोबत चलण्यास सांगितलं. अभयने विचारलं, "कुठे जायचं आहे आई?" गौरीजी आनंदाने म्हणाल्या, "आत्ताच तुझ्या मावशीचा फोन आला होता. मीनाचं लग्न ठरलं आहे. 5 दिवसांनी साखरपुडा आणि त्याच्या 10 दिवसांनी लग्न." अभय लॅपटॉपकडे पाहतच म्हणाला, "मग अजून 5 दिवस आहेत ना आई?" गौरीजी रागाने म्हणाल्या, "अजिबात नाही. तुम्ही दोघं आत्ताच उठा आणि माझ्यासोबत शॉपिंगला चला." अभय तोंड वाकडं करत म्हणाला, "आई, मला खूप काम आहे." गौरीजी नाराज होत म्हणाल्या, "तुझ्याकडे कायमच काम असतं. माझ्यासाठी कुणाकडे वेळच नाही." आकृती आपल्या जागेवरून उठली आणि अभयजवळ येऊन म्हणाली, "अभयजी, चला, आपल्याला आईसोबत शॉपिंगला जायला हवं." आता आकृती काही बोलेल आणि अभय नकार देईल असं तर होणार नाही. अभय आणि आकृती एकत्र गौरीजींकडे गेले. गौरीजी तोंड वाकडं करत म्हणाल्या, "बायकोची गोष्ट तर पटकन मान्य केलीस." अभयने गौरीजींना मिठी मारत म्हटलं, "असं काही नाहीये आई, चला निघूया." गौरीजी हसल्या. आज आकृतीमध्ये झालेला बदल पाहून सगळेच खुश होते आणि त्याचं श्रेय सगळे रुचिकालाच देत होते. रुचिका ही सगळ्यांसोबत शॉपिंगसाठी निघाली. गाडीत पुढे आकृती बसली होती आणि मागे गौरीजी आणि रुचिका. त्या दोघी सतत बोलत होत्या, तर आकृती बाहेर पाहत बसली होती. अभय मात्र मधून मधून आकृतीकडे पाहत होता. मॉलच्या बाहेर अभयने गाडी थांबवली. तीनही बायका उतरल्या आणि अभय गाडी पार्क करायला गेला. सगळ्यांची शॉपिंग झाल्यानंतर अभयने रुचिकाला घरी जायला सांगितलं आणि तो स्वतः आकृती आणि गौरीजींना घरी घेऊन आला. सोफ्यावर बसत गौरीजी म्हणाल्या, "मी सगळ्यांसाठी शॉपिंग केली आहे. कपडेही घेतलेत. कोणालाही आवडले नाहीत तर चुकून सुद्धा असं म्हणायचं नाही की आवडले नाहीत." तेवढ्यात कैलाशजी येत म्हणाले, "अगं, आजपर्यंत तुमचीच पसंती आम्ही घालत आलो आहोत. अशी चूक ना कधी केली आहे ना पुढे करणार." आकृतीने आधी गौरीजींकडे पाहिलं, मग अभयकडे. अभय काही बोलणार इतक्यात कैलाशजी मध्येच म्हणाले, "आकृती बेटा, आईला शॉपिंगचा खूप शौक आहे. म्हणून सगळ्यांसाठी त्या स्वतःच खरेदी करतात. काही आवडलं नाही तर नक्की सांग." त्यावर गौरीजी तोंड वाकडं करत म्हणाल्या, "हे तुम्ही काय बोलताय? ती माझी मुलगी आहे. ती मला नकार देऊच शकत नाही. ती माझीच पसंती घालणार." हे म्हणत गौरीजी अभिमानाने मान उंचावून बसल्या. आकृती काहीच न बोलता किचनमध्ये गेली. कैलाशजी म्हणाले, "गौरी, तू आकृतीला नाराज केलंस." गौरीजी थोड्या उदास झाल्या. तेवढ्यात एक आवाज आला, "अजिबात नाही बाबा, मी काही बोलले नाही म्हणजे मी नाराज आहे असं नाही." आकृती हातात ट्रे घेऊन त्यांच्याकडे येत होती. ती म्हणाली, "मी सगळ्यांसाठी पाणी आणायला गेले होते आणि आई, मला तुमची पसंती खूप आवडली." हे ऐकून सगळे हसले. आकृती मात्र हसली नाही. रुचिका आल्यापासून आकृतीत थोडा बदल होत होता. ती आता बोलू लागली होती, पण अजूनही तिच्या चेहऱ्यावर हसू नव्हतं.
सगळे नाश्त्याच्या टेबलावर बसले होते. तेव्हा गौरीजींनी जेवण बाजूला ठेवत अभय आणि आकृतीकडे पाहून म्हटलं, तुमचं जे काही काम आहे ते 2 दिवसात पूर्ण करा, मग आपण लग्नासाठी जाणार आहोत. अभय तोंड वाकडं करत म्हणाला, आई. तो पुढे काही बोलणार इतक्यातच गौरीजी म्हणाल्या, हे मी सांगत नाहीये, दिस इज माय ऑर्डर. अभयने वडिलांकडे पाहिलं तर त्यांनी फक्त खांदे उडवले. अभयने एक दीर्घ श्वास घेतला आणि गप्पच नाश्ता करू लागला. नाश्ता करून झाल्यावर अभय आणि आकृती दोघंही ऑफिससाठी निघून गेले. ड्राईव्ह करत असताना अभयने अचानक विचारलं, रुचिका तुझी मैत्रीण आहे का? अभयचं बोलणं ऐकून आकृतीने त्याच्याकडे पाहिलं, कारण तिला या प्रश्नाची अजिबात अपेक्षा नव्हती. अभय अगदी सहजपणे म्हणाला, तुला सांगायचं नसेल तर नको सांगू, मी फक्त सहज विचारलं. आकृतीने मध्येच उत्तर दिलं, हो, आम्ही कॉलेजमध्ये एकत्र होतो. अभय हसला. मग तो म्हणाला, बरं, तुमच्या कॉलेजचं नाव काय आहे? आकृतीने कॉलेजचं नाव सांगितलं आणि थोड्या कठोरपणे म्हणाली, आता आणखी प्रश्न विचारू नका. अभय गप्प झाला. ऑफिसमध्ये पोहोचताच आकृती पटकन आत निघून गेली. अभयने मात्र आपला फोन काढला, एक नंबर डायल केला आणि कानाला लावला. समोरून कॉल उचलला जाताच अभय म्हणाला, मी उद्या येतोय तुझ्या शहरात. समोरून काहीतरी उत्तर आलं आणि अभयने फोन कट केला. मग तो आत आला. रुचिका आधीच आलेली होती आणि त्याच्या कॅबिन बाहेर उभी होती. अभय तिला पाहून हसला आणि रुचिकाही हसली. अभय तिच्या जवळ आला. रुचिकाने विचारलं, ती ठीक आहे ना? अभयने खांदे उडवत उत्तर दिलं, कदाचित. रुचिका काही न बोलता आकृतीच्या कॅबिनकडे गेली आणि दार नॉक केलं. आतून आवाज आला, कमीन. रुचिका आत गेली. आकृतीने तिच्याकडे एक नजर टाकली आणि पुन्हा आपल्या कामात गुंतली. रुचिकाही शांतपणे काम करू लागली. तो संपूर्ण दिवस कामातच गेला. कोणाच्याही तोंडून एक शब्दही निघाला नाही. संध्याकाळी अभय आणि आकृती घरी जायला निघाले. रुचिकाही त्यांच्यासोबत बाहेर आली. अभय रुचिकाला म्हणाला, मिस रुचिका, उद्या माझी एक महत्वाची मीटिंग आहे. मी उद्या ऑफिसमध्ये नसणार, त्यामुळे उद्या कंपनीची जबाबदारी तू आणि आकृती सांभाळाल. रुचिकाने अभय आणि आकृतीकडे पाहिलं. दोघे अगदी नॉर्मल होते. आकृतीच्या चेहऱ्यावरही कोणतीही भावना नव्हती. अभय पुढे म्हणाला, रुचिका, एक दिवस कंपनी तुम्ही दोघी सांभाळू शकत नाही का? रुचिका थोडी घाबरून म्हणाली, सर, माझ्याने नाही होणार. अभयने आकृतीकडे पाहिलं. आकृती समोर पाहत म्हणाली, होईल, तुम्ही निश्चिंतपणे तुमच्या मीटिंगला जा. हे बोलून ती पुढे निघून गेली. रुचिकाने अभयकडे पाहत विचारलं, सर, माझ्या माहितीनुसार उद्या तुमची कोणतीही मीटिंग नाही, मग तुम्ही कुठे जाणार आहात? अभय हसत आकृतीकडे पाहत म्हणाला, तुमच्या कॉलेजमध्ये. रुचिकाने आपल्या कॉलेजचं नाव ऐकताच तिच्या डोळ्यात वेदना उतरल्या. तिने चेहरा वळवत म्हटलं, तुम्हाला तिथे काहीच मिळणार नाही, पण तरीही मी तुम्हाला थांबवणार नाही. तिच्या आवाजातली वेदना अभयला स्पष्टपणे जाणवली. रुचिका निघून गेली. अभय तिच्याकडे पाहत राहिला आणि मनात विचार करू लागला, एक इतकी दुखावलेली आहे की बोलतच नाही आणि तिची मैत्रीण बोलते पण कोड्यात. दुसऱ्या दिवशी अभयने आकृतीला कंपनी बाहेर सोडलं आणि तिच्या कॉलेजकडे निघून गेला. आकृती ऑफिसमध्ये आली. रुचिका आधीच तिथे होती. आकृती लॅपटॉप उघडून कामाला बसली. मागून रुचिकाचा आवाज आला, आज अभय सर आपल्या कॉलेजला गेले आहेत. आकृतीने अजिबात चकित न होता उत्तर दिलं, मला माहीत आहे. रुचिका उठून आकृतीजवळ आली आणि म्हणाली, मग माहीत असूनही तू त्यांना थांबवलं का नाहीस? आकृती लॅपटॉपकडे पाहत म्हणाली, मी का थांबवू? त्यांना सगळं जाणून घेण्याचा हक्क आहे. रुचिका डोकं हलवत म्हणाली, तुझं काही होणार नाही. इकडे अभय एका मुलासोबत कॉलेजच्या बाहेर उभा होता. कॉलेजकडे पाहत अभय म्हणाला, हेच ते कॉलेज आहे ना? तो मुलगा म्हणाला, हो, तुझे नाव सांगितलं होतंस तेच आहे. अभय थोडासा चिडून म्हणाला, आजकाल एकाच नावाची अनेक कॉलेजेस असतात, समजलं का? मुलगा पुढे जात म्हणाला, पण हे इथलं नंबर 1 कॉलेज आहे आणि या नावाचं दुसरं कॉलेज इथे नाही. दोघेही कॉलेजच्या प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये बसले होते. समोर प्रिन्सिपलने एक रजिस्टर उघडून त्यात काहीतरी शोधायला सुरुवात केली. अचानक ती म्हणाली, हो, आकृती पाठक नावाची एक मुलगी होती, साधारण 4 वर्षापूर्वी. थोड्याच वेळात प्रिन्सिपलने रजिस्टर बंद केलं आणि म्हणाली, माझी पोस्टिंग इथे काही महिन्यापूर्वीच झाली आहे आणि जवळजवळ सगळा स्टाफ नवीन आहे, त्यामुळे तिच्याबद्दल फारशी माहिती देणं आमच्यासाठी कठीण आहे. अभय ऑफिसमध्ये लावलेले पोस्टर्स पाहू लागला. तेवढ्यात त्याचं लक्ष एका पोस्टरकडे गेलं. त्या पोस्टरमध्ये आकृती होती. अभय उठून त्या पोस्टर जवळ गेला. त्याने नीट पाहिलं. ती आकृतीच होती. तिच्या बाजूला रुचिका उभी होती आणि आजूबाजूला अजून 2-3 मुली उभ्या होत्या.
आकृतीच्या हातात ट्रॉफी होती आणि ती खूप आनंदी दिसत होती. अभय म्हणाला, हीच हीच आहे आकृती. प्रिन्सिपल म्हणाली, हे कॉलेजच्या टॉपर विद्यार्थ्यांचे फोटो आहेत. थोडा विचार करून प्रिन्सिपल पुढे म्हणाली, हो, मी ऐकलं आहे. ही मुलगी सलग 3 वर्ष कॉलेजची टॉपर होती. पण 1 वर्षापूर्वी कॉलेजचे सगळे डॉक्युमेंट्स चोरीला गेले. का आणि कसं ते माहीत नाही. त्यामुळे आम्ही जास्त माहिती देऊ शकत नाही. सध्या असं समजा की कॉलेज पुन्हा नव्याने सुरू झालं आहे. अभयला तिथून काहीच हाती लागलं नाही. तो निराश होऊन परत निघाला. रात्री साधारण 2च्या सुमारास अभय घरी पोहोचला. तोपर्यंत सगळे झोपले होते. अभय खोलीत न जाताच बाहेरच सोफ्यावर बसला. थकव्यामुळे तो तिथेच झोपून गेला. दुसऱ्या दिवशी सगळ्यांना लग्नासाठी निघायचं होतं, म्हणून सगळे लवकर उठले आणि तयार होऊन घरातून निघाले. 2 तासाच्या प्रवासानंतर अभय आपल्या मावशीकडे पोहोचला. अभयची मावशी सरिता सगळ्यांना पाहून खूप खुश झाली आणि सर्वांचं स्वागत केलं. सरिताला एक मुलगी होती, मीना, आणि 2 मुलं, मृणाल आणि मयांक. दोघेही बिघडलेले होते, कारण सरिताचे पती सुजन यांचं 5 वर्षापूर्वी निधन झालं होतं. तेव्हापासूनच मयांक आणि मृणालने आपल्या वडिलांची कमाई उडवण्यात काहीच कसर ठेवली नव्हती. म्हणूनच सरिताने मीनाचं लग्न लहान वयातच करायचा निर्णय घेतला होता. आकृती घरात पाऊल टाकताच सगळ्या बायका तिच्याकडे पाहू लागल्या आणि तिची तारीफ करू लागल्या. मृणालने आकृतीला पाहिलं आणि तो तिला पाहतच राहिला, कारण आकृती खूपच सुंदर दिसत होती. वरून गौरीजी तिला लाल रंगाची साडी नेसवून घेऊन आल्या होत्या, ज्यामुळे तिचं सौंदर्य अजूनच खुलून दिसत होतं. पण आकृती मात्र कोणाकडेही पाहत नव्हती. आतापर्यंत अभयनेही आकृतीला पाहिलं नव्हतं, पण जसा तो आत आला तसं त्याचं लक्ष मृणालकडे गेलं. तो आकृतीकडे फारच विचित्र नजरेने पाहत होता. अभयला खूप राग आला. तो लगेच आकृतीजवळ जाऊन उभा राहिला, जेणेकरून मृणाल तिला पाहू शकणार नाही. अभय येताच मृणाल तिथून निघून गेला. सगळे गप्पा मारत होते. तेवढ्यात मीना आली आणि अभयला मिठी मारत म्हणाली, किती दिवसांनी आलात भैया. अभय हसला आणि म्हणाला, आता तुझं लग्न होईपर्यंत मी कुठेही जाणार नाही. मग मीनाने आकृतीकडे पाहत म्हटलं, हॅलो वहिनी. आकृतीनेही हसत हॅलो म्हटलं. सगळे बोलत बसले. आज साखरपुडा होणार होता आणि त्यानंतर लग्न होणार होतं. सगळे घरच्या अंगणात जमले होते. मीना आणि तिचा होणारा नवरा राहुल स्टेजवर उभे होते. सगळे पाहुणे त्यांच्या भोवती उभे होते. घरात चैतन्याचं वातावरण होतं. पाहुण्यांमध्येच अभय आणि आकृती एका बाजूला उभे होते. अभय हसत सगळ्यांकडे पाहत होता, तर आकृती मात्र निर्विकारपणे सगळं पाहत होती. आकृतीला असं वाटू लागलं की कोणीतरी तिलाच पाहत आहे. तिने आजूबाजूला नजर फिरवली तर मृणाल अत्यंत बेशरम नजरेने तिच्याकडे पाहत होता. आकृती थोडी घाबरली आणि अभयजवळ येऊन उभी राहिली. अभयने तिला एक नजर पाहिलं आणि हलकसं हसला. आकृतीने पापल्या खाली झुकवल्या आणि जमिनीकडे पाहू लागली. तेवढ्यात साखरपुड्याची विधी पूर्ण झाली. मीना आणि राहुलने सगळ्यांचे आशीर्वाद घेतले. नंतर सगळ्यांनी गप्पा मारत जेवण केलं. गौरीजी आकृतीची सगळ्या बायकांशी ओळख करून देत होत्या. मृणालची नजर मात्र संपूर्ण साखरपुड्याच्या कार्यक्रमात आकृतीवरच होती. ते पाहून मयांक म्हणाला, काय झालं भाऊ, वहिनी खूपच आवडली वाटतं. मृणालने बेशरमपणे आकृतीकडे पाहत म्हटलं, मयांक, मला तिच्याशी थोडं बोलायचं आहे. तू माझी तिच्याशी भेट करून देशील का? मयांकने आकृतीकडे एक नजर टाकली आणि म्हणाला, होईल भाई, मी करतो काहीतरी. अभय सगळ्या व्यवस्थेकडे लक्ष देत होता. तेवढ्यात एक माणूस आला आणि अभयला एक बॉक्स देत म्हणाला, सर, हे तुमच्यासाठी पार्सल आहे. अभयने आश्चर्याने विचारलं, पण मी तर काहीच मागवलं नाही. तो माणूस म्हणाला, माहित नाही सर, बाहेर कोणीतरी तुमचं नाव सांगून द्यायला सांगितलं. अभय म्हणाला, तो माणूस कुठे आहे? त्या माणसाने बाहेर इशारा केला. अभय बाहेर गेला, पण तो माणूस तोपर्यंत निघून गेलेला होता. अभय तो बॉक्स आत घेऊन आला आणि उघडून पाहिलं. त्यात एक लॅपटॉप होता. अभय मनात विचार करू लागला, मी तर कोणताही लॅपटॉप मागवलेला नाही, मग हा कोणी पाठवला? तो सोफ्यावर बसला आणि लॅपटॉप उघडू लागला. तेवढ्यात गौरीजी तिथे आल्या आणि लॅपटॉप बंद करत म्हणाल्या, इथेही कामच? सांगितलं होतं ना, 10 दिवस कोणतंही काम नाही. अभय काही बोलणार इतक्यातच गौरीजींनी त्याच्या हातातून लॅपटॉप काढून घेतला आणि म्हणाली, तुझ्या बहिणीचं लग्न आहे, जाऊन काम बघ. मग त्या लॅपटॉपकडे पाहत म्हणाल्या, हे मी माझ्याजवळच ठेवते, घरी गेल्यावर परत देईन. अभय बाहेर निघून गेला आणि गौरीजींनी तो लॅपटॉप आपल्या बॅगेत ठेवला. आज मीनाची हळद होती. सकाळपासूनच घरात प्रचंड गडबड आणि चैतन्य होतं. आकृती ही आता सगळ्यांमध्ये मिसळली होती आणि कामात हातभार लावत होती.
सरिता आता बरीच कामं आकृतीला सांगायची आणि आकृतीही कुठलाही नकार न देता आनंदाने सगळं काम करत होती. सकाळी सगळे तयार झाले. आकृतीने गौरीजींनी आणलेल्या पिवळ्या रंगाची साडी नेसलेली होती, ज्यात ती खूपच सुंदर दिसत होती. अभयने पिवळा कुर्ता आणि खाली पांढरा रेडीमेड धोतर घातला होता. सगळ्यांनी काही ना काही पिवळ्या रंगाचे कपडे घातले होते. हळद सुरू होण्यासाठी अजून थोडा वेळ होता. मीना आपल्या खोलीत होती. सरी सरिताने आकृतीला मीनाला घेऊन यायला सांगितलं. आकृती मीनाच्या खोलीकडे निघाली. तेवढ्यात मीना स्वतःच आपल्या खोलीतून बाहेर येत होती. मीनाला पाहून आकृती परत वळली. तेव्हा मीना तिला म्हणाली, "वहिनी, अभय भैयांनी तुम्हाला त्या खोलीत बोलावलं आहे." आकृतीने खाली पाहिलं. तिथे अभय नव्हता. ती मनातच म्हणाली, "आताच तर अभयजी इथेच होते. इतक्या लवकर तिकडे कसे पोहोचले?" मीना आकृतीजवळ येऊन म्हणाली, "जा आणि लवकर खाली या. तुम्ही दोघांनी पण हळद लावायची आहे मला." आकृती पुढे जात म्हणाली, "हो, तू जा, आम्ही येतो." मीना खाली निघून गेली. आकृती मीनाने सांगितलेल्या खोलीकडे गेली. खोलीबाहेर थांबून तिने दारावर टकटक केली, पण दार आधीच उघडं होतं. आकृती आत गेली. खोलीत खूप अंधार होता. तिने पुढे जाऊन हळूच अभयला हाक मारली, पण कोणताही प्रतिसाद आला नाही. तेवढ्यात दार आपोआप बंद झालं. इकडे खाली मीना येऊन बसली. बायकांनी गाणी गाणं सुरू केलं आणि ढोल वाजू लागले. मीनाला हळद लावायला सुरुवात झाली. सगळे तिला हळद लावत होते. तेवढ्यात मीनाचं लक्ष अभयकडे गेलं, जो बाहेरून आत येत होता. मीना चकित झाली, कारण मयंकने तिला सांगितलं होतं की भैयाने वहिनीला वरच्या खोलीत बोलावलं आहे. मीनाने वर पाहिलं तर वर कुणीच नव्हतं आणि सगळी दारं बंद होती. मीना घाबरली. अभय मीनाजवळ आला. तो आकृतीला शोधत होता. ती कुठेच दिसत नव्हती. त्याने मीनाला इशाऱ्याने विचारलं तर मीनाने अभयला जवळ बोलावलं आणि घाबरत म्हणाली, "भैया, तुम्हीच तर वहिनीला वरच्या खोलीत बोलावलं होतं ना? मग तुम्ही बाहेरून कसे आलात?" अभयला काहीच कळलं नाही. तो म्हणाला, "काय बोलतेस तू? मी तर वर गेलोच नाही. मी तर कधीपासून बाहेरच आहे." मीना अधिकच घाबरली आणि वरच्या दिशेने इशारा करत म्हणाली, "भैया, वहिनी." अभयही घाबरला. तो लगेच मीनाने दाखवलेल्या दिशेने धावला. इकडे आकृती बाहेर जायला वळली, पण तोपर्यंत दार बंद झालं होतं. आकृती घाबरली. "कोण आहे इथे? समोर या," ती म्हणाली. ती थोडी पुढे गेली आणि अचानक सगळे लाईट्स लागले. तिच्यासमोर मृणाल उभा होता आणि अतिशय वाईट नजरेने तिच्याकडे पाहत होता. मृणालला पाहून आकृती रागात म्हणाली, "ही काय बदतमीजी आहे मृणाल? दार उघड." मृणाल काही न बोलता आकृतीकडे पुढे जाऊ लागला. आकृतीची भीती वाढू लागली. मृणाल तिच्या अगदी जवळ येऊन उभा राहिला. तरीही आकृती त्याच्याकडे रागानेच पाहत होती, पण आतून ती पूर्णपणे घाबरलेली होती. मृणालने आकृतीला वरपासून खालपर्यंत पाहत म्हटलं, "काय सांगू वहिनीजी, तुमच्यावर मन जडलंय." आकृतीने क्षणाचाही विलंब न करता त्याच्या कानशिलात जोरात चापत मारली. मृणालने गालावर हात ठेवत तिला घुरून पाहिलं आणि अचानक तिचा हात पकडत म्हणाला, "ही चापट मारून तू फार मोठी चूक केलीयस." आता तो सगळी मर्यादा ओलांडत होता. मृणालने आकृतीला जोरात ढकलून पलंगावर पाडलं आणि तिच्या जवळ जाऊ लागला. तिकडे अभय मीनाने सांगितलेल्या खोलीजवळ आला, पण सगळ्याच खोल्या बाहेरून बंद होत्या. आकृती कुठल्या खोलीत आहे हे त्याला कळेना. त्याने समोरची खोली उघडली, पण आत कोणीच नव्हतं. दुसरी, तिसरी खोली उघडून पाहिली. तिथेही कोणीच नव्हतं. शेवटी तो चौथ्या खोलीजवळ आला. बाहेरून खोलीच्या दाराची कडी उघडी होती, पण आतून बंद होती. अभयला संशय आला. तो मोठ्याने ओरडला, "आकृती, तू आत आहेस का?" अभयचा आवाज ऐकून आकृती बोलणारच होती. तेवढ्यात मृणालने तिचं तोंड हाताने दाबलं. आकृती काहीच बोलू शकली नाही. अभय पुढे गेला, पण क्षणात परत फिरला आणि दार ठोठावू लागला. आतून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने त्याने जोरात दार ढकललं आणि ते उघडलं. समोरचं दृश्य पाहून अभयच्या चेहऱ्यावर प्रचंड राग आला. मृणालने आकृतीचं तोंड दाबून ठेवलं होतं आणि आकृती सुटण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. अभयने मृणालचा कॉलर पकडला आणि त्याच्या तोंडावर जोरात मुक्का मारला. त्याने दार पुन्हा बंद केलं आणि मृणालला बेशुद्ध होईपर्यंत जबर मारहाण केली. आकृती भीतीने एका कोपऱ्यात आकसून बसली होती. अभय तिच्या जवळ आला आणि खाली बसला. त्याने जसं तिच्या खांद्याला हात लावला तसं आकृती थरथरत म्हणाली, "मी काहीच केलं नाही. ते माझ्यामुळे घडलं नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. मी काहीच केलं नाही." ती वेड्यासारखं बोलत होती. अभय शांतपणे म्हणाला, "मला माहित आहे, तू काहीच केलं नाही."
आकृती पुन्हा थरथरत ओरडली, "नाही, तुम्ही जा इथून. सगळे जा. मला कोणाशीच बोलायचं नाही. सगळे खूप वाईट आहेत." आता ती रागात बोलत होती, "मी सांगितलं ना, जा इथून. मला कुणाचीच गरज नाही." अभयला समजत नव्हतं तिला कसं समजवायचं. त्याने आकृतीला उचलून आपल्या कुशीत घेतलं आणि तिला दुसऱ्या खोलीत घेऊन गेला. त्याने तिला बेडवर बसवलं. ती शांतपणे बेडच्या कडेला बसली आणि गुडघ्यात आपलं तोंड लपवलं. अभय तिथून उठून एका बाजूला गेला. त्याने रुचिकाला फोन केला. फोन उचलताच अभयने सगळी घटना तिला सांगितली. ते ऐकून रुचिकालाही शॉक बसला. अभय म्हणाला, "आता मी काय करायला हवं?" रुचिका थोडा वेळ गप्प राहिली. मग म्हणाली, "तिला झोपेची गोळी देऊन झोपवा." अभय रागात म्हणाला, "तू वेडी आहेस का? झोपेची गोळी? तुझं डोकं तर ठीक आहे ना?" रुचिका उदासपणे म्हणाली, "प्लीज सर, सध्या हाच एक उपाय आहे. जर तिने गोळी घेतली नाही तर ती पूर्ण रात्र झोपणार नाही. प्लीज." अभयने काही न बोलता फोन कट केला आणि आकृतीकडे पाहू लागला. ती अजूनही थरथरत होती. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि बाहेर गेला. काही वेळाने तो परत आला, पण आकृतीची अवस्था तशीच होती. शेवटी अभयने तिला झोपेची गोळी दिली आणि झोपवून टाकलं. खाली हळदीचा कार्यक्रम सुरू होता, पण अभय तिथे न जाता आकृती जवळच बसून राहिला. गौरीजींना अभय आणि आकृती दिसले नाहीत, म्हणून त्यांना शोधत खोलीत आली. आकृतीला पाहून ती काळजीत म्हणाली, "काय झालं आकृतीला?" अभय म्हणाला, "काही नाही आई, थोडी तब्येत बरी नाहीये, बस." पण अभयच्या डोळ्यातला राग गौरीजींच्या लक्षात आला. तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं, "अभय, तू माझ्यापासून काहीतरी लपवतोयस. सांग, काय झालंय? मी तुला कधीच असं रागात पाहिलेलं नाही." मग अभयने त्यांना सगळं सांगितलं. ते ऐकून गौरीजींनाही प्रचंड राग आला. अभय म्हणाला, "आई, मी आकृतीला घरी घेऊन जाऊ का?" गौरीजी थोडा विचार करून म्हणाल्या, "बाळा, मीनाची खूप इच्छा होती की तुम्ही दोघं तिच्या लग्नात सहभागी व्हावं. मयंक आणि मृणाल तर कुणालाच काही समजत नाही. ते राहिले किंवा गेले, कुणाला काही फरक पडत नाही. पण तुम्ही असे निघून गेलात तर?" गौरीजी बोलता बोलता थांबली. अभयने फक्त हो म्हटलं. दुसऱ्या दिवशी सकाळी अभय एक क्षणही आकृतीला सोडून गेला नाही. मीना सुद्धा तिच्या जवळच होती, कारण गौरीजींनी कैलास, सरिता आणि मीनाला मृणालच्या वागणुकीबद्दल सगळं सांगितलं होतं. सरिताला तर फारच लाज वाटत होती, पण ती तरी काय करणार होती. जेव्हा आकृतीला जाग आली तेव्हा अभयने आधीच सगळ्यांना तिथून निघून जायला सांगितलं होतं. तो आकृतीजवळ येऊन म्हणाला, "आता बरं वाटतंय का?" आकृती पापणीही न उचलता म्हणाली, "हो." अभय पुढे म्हणाला, "चल, आपण घरी जाऊया. सामान पॅक कर." त्यावर आकृती हळूच म्हणाली, "लग्न पूर्ण झाल्यावरच जाऊया, नाहीतर मीनाचं मन तुटेल." अभय काहीच बोलला नाही. तो मनात म्हणाला, "सगळ्यांची मनं जोडून ठेवतेस, पण तुझं मन कुणी तोडलं असेल?" नंतर लग्न आटपून सगळे घरी परतले. आकृती घरी आल्यावर सगळं सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण तसं होत नव्हतं. एखादी स्त्री तिच्यावर झालेला अन्याय, अपमान किंवा वाईट वागणूक विसरू शकत नाही, मग तो आपला माणूस असो किंवा परका. आणि आकृतीने तर आधीच आयुष्यात खूप वेदना सहन केल्या होत्या. तिच्यासाठी हे सगळं विसरणं काही सोपं नव्हतं. अभय आणि आकृती ऑफिसला जाऊ लागले होते. अभय पूर्ण प्रयत्न करत होता की कुठल्या ना कुठल्या मार्गाने आकृतीच्या भूतकाळाबद्दल काहीतरी कळेल, पण त्याला असं वाटत होतं की जणू कुणीतरी आकृतीच्या भूतकाळापर्यंत जाणारा रस्ताच बंद करून टाकला आहे. इकडे रुचिकाही आकृतीला सावरण्याचा प्रयत्न करत होती, जेणेकरून तिला थोडं हलकं वाटावं. पण म्हणतात ना, दुसरे लोक फक्त आपलं दुःख पाहत असतात, ते सहन मात्र आपल्यालाच करावं लागतं. अगदी तसंच काहीसं आकृतीचंही झालं होतं. एका महिन्यानंतर आकृती आणि अभयमध्ये आता कधी कधी कामापुरतं बोलणं सुरू झालं होतं. आकृती हळूहळू स्वतःला सावरू लागली होती. गौरीजींनी आज घरात सगळ्या नोकरांना एकत्र बोलवलं आणि सगळ्यांना कडक सूचना देत म्हणाल्या, "संपूर्ण घराची साफसफाई करायची आहे. खूप दिवस झालेत. चला, सगळे कामाला लागा." गौरीजी आपल्या खोलीत गेल्या आणि सामान काढू लागल्या. तेवढ्यात त्यांना एक लॅपटॉप दिसला. हा तोच लॅपटॉप होता जो लग्नात कुणीतरी अभयला दिला होता. गौरीजींनी तो लॅपटॉप उचलला आणि अभयच्या खोलीत नेऊन ठेवला. लॅपटॉपकडे पाहत गौरीजी स्वतःशीच म्हणाल्या, "ह्या मुलाचं काही होणार नाही. आधीच 2 ठेवलेत सजवून, आता अजून एक घेऊन आलाय." असेच दिवस जात राहिले. पण ना आकृती कधी मनापासून हसली, ना अभयला तिच्याबद्दल काही कळलं. तरी सुद्धा अभयचे प्रयत्न सुरूच होते. अभय आणि आकृतीचं आयुष्य फक्त चालू होतं, नुसतंच. कधी आनंद दारात आला असेलही तर तो दारातूनच परत फिरून गेला असावा. आज त्यांच्या लग्नाला 6 महिने पूर्ण झाले होते.
या 6 महिन्यात ना आकृती कधी आनंदी झाली ना तिने आनंदी राहण्याचा प्रयत्न केला. अभय ही आता तिच्या भूतकाळाचा शोध घेत घेत थकून गेला होता. ज्याच्याकडून जशी अपेक्षा होती तसा प्रयत्न त्याने केला, पण काहीच हाती लागलं नव्हतं. वरून आकृती आणि रुचिकाने आधीच काहीही सांगण्यास नकार दिला होता. काय असेल त्या लॅपटॉपमध्ये आणि कुणी दिला असेल तो लॅपटॉप, हे तुम्हाला पुढच्या भागात समजेल. भेटूया पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.